सोलापूर यांच्या वतीने सोलापुरातील संगीत क्षेत्रातील एका तपस्वीची आज पुण्यतिथी 20वे पुण्यस्मरण दिन आहे आणि या निमित्तानं आम्ही आतापर्यंत जुळे सोलापूर तिकडं कुमट्यापासून ते जुळे सोलापूरपर्यंत कार्यक्रम करत आलो। गावातही गेले। आता या वर्षी आमचे हद्द वाढवली, इथं बाळ्यापर्यंत आलो आणि इथं आमचे 1-2 विद्यार्थी आहेत। त्यांना म्हटलं इतर जर व्यवस्था होत असेल तर आम्हाला हॉल पाहिजे, तर ते तयार झाले दोघं आणि त्या दोघांच्यावर सगळे आमची भिस्त आहे। नितीन वाळेकर आणि वैभव गुरु यांनी त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी कलाकार तर उपस्थित आहेतच, ते अगदी वेळेपूर्वी आले आणि विशेष अतिथी विजयान्ना प्रधाने, श्री सुरेश तोडकरी साहेब, सुनील पाटील साहेब आणि माजी नगरसेविका मनोहरताई पाटील, किशोर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या हस्तेच पूजा संपन्न होत आहे। त्यांच्या हस्तेच प्रतिमेची पूजा करण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचेच काम, महाराष्ट्राचे दैवत असलेले खंडेराय यासोबत शारदेची पूजा होते। त्यानंतर स्वर्गीय दिगंबर बुवा कुलकर्णी यांचीही पूजा संपन्न होत आहे। विजयान्ना प्रधाने 30 प्रकरण करीत आहे। श्री दिलीपजी पाटील दीप प्रज्वलन करीत आहे। सुरेश तोडकरी साहेब दीप प्रज्वलन करीत आहेत। या सर्व मान्यवर पाहुण्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिले आणि प्रतिमा पूजनाचा मान मिळवला। मी त्यांना धन्यवाद देतो। आणि स्वरब्रह्म मंच जुळे सोलापूर आयोजित संगीताचार्य श्री दिगंबर बुवा कुलकर्णी स्मृती ट्रस्ट सोलापूर यांच्या दिगंबर बुवा यांच्या 30व्या स्मरणार्थ या ठिकाणी हा संगीत भजनाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी शरद सहकारी सूत मिलचे माजी सदस्य सुनील किशोर पाटील, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते बाळातले आपले विजयान्ना प्रधाने, सामाजिक कार्यकर्ते सुरेश तोडकरी, त्याचबरोबर माजी नगरसेविका मनोहरताई पाटील या सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी दीप प्रज्वलनाने केलं। त्यानंतर एक छोटासा सत्कार याच पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। किशोर पाटील, आपणास विनंती आहे की आपण आजचे गायनाचार्य राम मदने यांचा सत्कार करायचा आहे। एक हार, त्याचबरोबर पुष्पगुच्छ, त्याचबरोबर इथे इथे असं खाली 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 या मध्ये सर आणि मल्हाराच्या श्रीचा फोटो देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। गायनाचार्य संगीत विशारद असे श्री आपले राम मदने यांचा सत्कार किशोर पाटील यांच्या हस्ते होत आहे। आपण भागवतामध्ये देखील पाहिलं असेल की राम मदने यांनी उत्कृष्ट अशा प्रकारची आपल्याला साथ दिली होती। त्यांचं गायन या देखील आधी आपण या ठिकाणी ऐकलं होतं। आणखी देखील एक सुश्राव्य असं आपल्याला गायन या ठिकाणी ऐकण्यास मिळणार आहे। तरी श्रीचा फोटो देऊन बाळेगावचे आराध्य दैवत खंडोबा यांच्या श्रीचा फोटो देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे, तरी तो त्यांनी स्वीकारावा। धन्यवाद। सरांना विनंती आहे, चौरे सर
श्रीफळ आणि पुष्पगुच्छ द्यावा ही विनंती. त्यानंतर मी सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतोय बिजू अण्णा यांना. बिजू अण्णांनी पुढील सत्कार करायचा आहे. उत्कृष्ट असे हार्मोनियम वादक श्री गोपाळ जोशी यांचा सत्कार बिजू अण्णा प्रधान यांनी करावा. शाल, त्याचबरोबर श्रीचा फोटो आणि हार घालून पुष्पगुच्छ देऊन नारळ देऊन त्यांचा सत्कार करावा असं मी विनंती करतोय. स्वरब्रह्ममंच जुळे सोलापूर यांच्या वतीने हा संगीत भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. त्याचबरोबर हार्मोनियम वादक गोपाळ जोशी यांचा सत्कार बाळेगावातील समाजसेवक बिजू अण्णा प्रधान यांच्या हस्ते होत आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला विशिष्ट अशा पद्धतीने लाभलेले जे ओडिसावरून या ठिकाणी आपल्याला वाजवण्यात तबला वादक मिळालेले आहेत त्यांचा देखील सत्कार सुरेश तोडकरी यांनी करावा असं मी विनंती करतोय. सुरेश तोडकरी. हरिप्रसाद चौरसिया जे उत्कृष्ट अशा प्रकारचं बासरी वादन करतात. या बासरी वादनात त्या ठिकाणी तबल्याची साथ देखील या जोधाम कराड यांनी दिलेले आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी व्हायला पाहिजे. उत्कृष्ट अशा प्रकारचं तबला वादन हे करतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळेगावामध्येच ते या स्वर्ण मल्हार या अपार्टमेंट मध्ये ते राहतात. माननीय श्री सुनील बापू पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. स्वरब्रह्ममंच जुळे सोलापूर यांचे संस्थापक किंवा ज्यांनी हा स्वरब्रह्म जो आहे हा मंच चालवला, उत्कृष्ट अशा प्रकारचे विद्यार्थी देखील तयार केले. म्हणून एक छोटासा बाळेगावाच्या आपल्या विद्यार्थी, आपले रसिक, आपले कृपा आशीर्वाद असणारे यांच्याकडून एक छोटासा सत्कार चौरे सरांचा सत्कार बापूंनी करावा असं मी विनंती करतो. चौरे सरांसाठी जोरदार. उत्कृष्ट अशा प्रकारचं गायन कशा पद्धतीने करायचं आणि गायनामध्ये उत्कृष्टता कशी आहे आणि स्वर कशा पद्धतीने यावा याचं ज्ञान देणारे आणि विद्यार्थी घडवणारे असे आपल्या सर्वांचे लाडके चौरे सरांचा देखील सत्कार या ठिकाणी बाळेगावचे माजी सरपंच सुनील बापू पाटील यांच्या हस्ते करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या. त्याचबरोबर एक श्रीची प्रतिमा देऊन या ठिकाणी सरांचा सत्कार होत आहे. त्याचबरोबर श्रीफळानी पुष्पगुच्छ द्यावा असं मी विनंती करतो. त्याचबरोबर बापूंना विनंती आहे, बापू 2 मिनिट थांबा. आणि माझा देव माझा भाव या हा जो चॅनल आहे युट्यूबचा आपल्या सोलापूरमध्ये सर्वात भरपूर अशा प्रकारे या ठिकाणी सबस्क्रायबर आहेत. त्याचे देखील पोपट माळी हे देखील आले आहेत. त्यांचा छोटासा सत्कार या ठिकाणी बापूंनी करावा असं मी विनंती करतोय. सोलापुरामध्ये जेवढेही सांप्रदायिक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांचं शूटिंग करण्यासाठी ते स्वतः त्या ठिकाणी जातात आणि आपल्या चॅनल माध्यमातून हा प्रचार प्रसार ते करतात. फक्त एकच ध्यास आहे, तो म्हणजे भक्ती संप्रदाय वाढला पाहिजे, नामस्मरण वाढलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी हे चॅनल चालू केलेलं होतं आणि तेच हे पुढे घेऊन जातात. त्यामुळे याने उपस्थित आमच्या या ठिकाणी राहिले, त्यामुळे त्यांचा सत्कार बापूंच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येतो. धन्यवाद माळी सर. यानंतर पुढील सूत्रसंचालक चौरे सर करतील. ज्यांच्याकडे सूत्र आहे त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे आणि मी गोरख महाराजांना आमचा सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करतो. त्यामुळं ते मानकरीच आहे. खरं म्हणजे कार्यक्रमाचा संयोजक मी आहे, माझा सत्कार करणं चुकीचं होतं पण त्यांनी केला आपल्या प्रेमापोटी.
खरं सत्कार या दोघांचा मी निदान शब्दाने तरी त्यांना धन्यवाद देतो मी. वैभव आणि नितीन महाराज या दोघांना की आतापर्यंत 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत सगळं मलाच पळापळी करावं लागायची. मनुष्यबळ माझ्याकडे नसायचं. माझ्याकडे विद्यार्थी लहान असतात शिकणारे. हे 2च विद्यार्थी फक्त मोठे भेटले मला आणि मग मी त्यांच्यावर भार घातला आणि त्यांनी व्यवस्थितपणे नियोजन केलं सगळं. आणि खरं म्हणजे त्या दोघांचं बरंच आम्हाला यावेळेला सहकार्य लाभलेलं आहे. कोरोना नंतर हा कार्यक्रम बाहेर बंदच होता आमचा जरा, पण आता कोरोना नंतर पुन्हा परिस्थिती ही झाली म्हणलं जरा बाहेर पडूया आपण. तर या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांना शास्त्रीय संगीत ऐकायला मिळत नाही. त्याची थोडीशी गोडी दाखवली. काय शास्त्रीय संगीत आहे आता युट्यूब आणि याच्यामुळे मोबाईलमुळे आपल्याला सगळं जगच आपल्याला आपल्या खिशात आहे. तरी पण लाईव्ह कार्यक्रम एखादा ऐकायला कुणालाही आनंदच वाटेल आणि त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आणि त्यात पुन्हा विशेष म्हणजे या सुवर्ण मल्हारमध्ये हे आमचे जोथाम कराड साहेब आमची भेट झाली इथंच राहायला आहेत ते, म्हणून त्यांच्यासाठी हा स्टेज जुळे सोलापूर इकडे आलेला आहे. खरं म्हणजे त्यांनी बघितलं आम्ही एक आठवड्यापूर्वी बसलो होतो तर हा बराच चांगला वाटला हात आणि अनेक साथी केलेले त्यांच्याकडून ऐकलं आणि स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. त्यामुळं आम्ही थोडंसं खरं त्यांच्या प्रेमामुळं पुन्हा ऐकलं आलेलं आहे. तर हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला, कलाकार उपस्थित राहिले. या कलाकारांचा परिचय खरं म्हणजे मी सुरुवातीला थोडक्यात करतो. आता गायक कलाकाराचा प्रमुख जो आहे राम मधले हा आमच्या स्वरब्रह्मचाच विद्यार्थी आहे. आमच्यानंतर कुठे गेला नाही तोपर्यंत त्याचे वडील इथं आहेत. 25% माझं श्रेय आहे, ते 25% त्यांचं आहे, 50% त्याची मेहनत आहे. खरं म्हणजे कुठलाही विद्यार्थी पुढे जातो तर त्याच्या मेहनतीने जातो. कुठल्या गुरुनी बडवून घ्यायचं काय कारण नसतंय. काय हरकत नाही, ते विद्यार्थी तुमचेच आहेत, त्याच्या मनात तुमच्याबद्दल श्रद्धा असते, पण मानगुटीवर बसायचं नाही कुठल्या शिष्याच्या. आणि तो शिष्य असा आहे की त्यांनी आम्हाला मोठेपण मिळवून दिलेला असा शिष्य आमचा. आणि अगदी लहान वयात 2रीला का 3रीला होता, 4थीला होता. 4थीला असताना तो शिकायला आणि काय एक पाटी एकदा सांगितली फार सांगावं लागत नाही. आणि मग त्यांना आम्ही लहान असताना आपले असेच कार्यक्रम बाहेर करून त्याला फिरवत होतो. 1.5 तास 1 तास कार्यक्रम करत होता पेटी वाजवण्यामध्ये त्या वयात सुद्धा. वडील तब्बच आहे मधले सर प्राध्यापक होते ते जेवणला जे कर्माला जे होतो ते प्राध्यापक होते, आता व्हॉलेंटरी घेतलेले आहेत ते सुद्धा तबला विचारत आहे. म्हणजे त्यांचं श्रेय फार काय आहे तर सतत घेऊन बसायचे 1 तास 2 तास. आणि त्याची दोघांची मेहनत आहे. मेहनत तर नाम मात्रच आहे. त्याने विशेष म्हणजे सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी युथ फेस्टिवल असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बार्शीच्या युथ फेस्टिवलमध्ये तिथं पहिल्या वर्षी गाण्यात पहिला आला जिल्ह्यात. नंतर सतत पुढचे 2 वर्ष हार्मोनियम मध्ये पहिला आला. असं यश मिळवलेलं आहे. इतक्या लहान वयात त्याला यश मिळवलेलं आहे. आणि त्याचं कुणीही गाणं ऐकलं ना, कुठलेही बुजुर्ग कलाकार असतील ना, त्याची आस्थेनं चौकशी करते. परवाच एका ठिकाणी साथ केली सोलापुरात. आपल्या सुलभा पेशवेकर नाव आपल्याला माहीत असेल काही लोकांना. तर त्यांनी जवळ घेऊन त्याला बोलवलं. साथ त्यांना आवडली आणि पुढच्या कार्यक्रमाला त्याला निमंत्रण दिलं. कुठेही कुणी ऐकलं बार्शीत कार्यक्रम, बार्शीत त्या परीक्षकांनी ऐकलं त्याचं गाणं आणि लगेच तिथं त्याला कार्यक्रमाला बोलवलं. लगेच तिथं भगवंत मंदिराच्या समोर दत्त दरबार म्हणून चालतोय तिथं, तर दत्त जयंतीला त्याचा कार्यक्रम ठेवला. असा हा आमचा कलाकार अतिशय सोलापुरात या वयात त्याच्या पिढीमध्ये तो आघाडीचाच कलाकार आहे. हार्मोनियम म्हणलं तर हार्मोनियम, गायन तर गायन आणि साथ म्हणजे साथ. त्यानंतर पुन्हा आपले तबला वादक ज्यांच्यामुळे आम्ही इकडे आलो ते जोथाम कराड. ते त्यांच्या कंपनीची कामं इकडे सुरू आहेत, त्यामुळं ओडिसावरून इकडे आलेले आहेत. योगायोगानं त्यांची भेट झाली. त्यानंतर आमच्या सोबत सतत कधी कुठल्या वेळेला हात मार गोपाळ जोशी सर राहायला पण आमच्या जवळच आहे आणि सोलापुरात नाव आहे त्याचं संगीत क्षेत्रामध्ये. तबले सध्या चला तबला, हार्मोनियमचा चला गायन ही आहे आणि सगळ्या कलांमध्ये
म्हणजे निपुण असलेले गोपाळ जोशी सर आमच्या या लहान कलाकार लहान असो तर मोठा असो साथीला म्हणलं की ते मागचा पुढचा विचारच करत नाही, येतोच म्हणते कधी पण, आणि ते उपस्थित राहिले. त्या सर्वांच्या हा परिचय संपलेला मी त्यांना विनंती करतो की या सेवेला सुरुवात करावी. सर्वप्रथम राग यमन विलंबित एकदम मध्ये सुरू करू.
Thank you.
फक्त हे जाणकार आणि सुनावलेले आहेत त्यांनाच बडा ख्याल म्हणजे काय हे समजू शकतो. बाकीच्याला काहीच कळत नाही असं म्हणायचं नाही. बडा ख्याल काय असतो आणि मार्केट संप्रदायामध्ये आपण थाळीची चाल म्हणतो. थाळीची चाल आणि तो शास्त्रीय संगीतामध्ये तोच बडा ख्याल आणि तो जरा कचरी पडत नाही आपल्याला. अजून हे किती वेळ चालायचं, दुसऱ्या संध्याला जरा चक्कर मारले, दुसरी संधी अशी आपण विनोदाला मजेने म्हणत असतो. थाळीचं सुद्धा तसंच आहे. पहिली सण मिळून घेते आणि कंटाळा नवीन पिढी थाळीचा सण सुद्धा चालता कंटाळत आहे. तसंच शास्त्रीय संगीतामध्ये यामध्ये सुद्धा बाकीचे लोक कंटाळतात, पण शास्त्रीय संगीतातला माणूस याला कंटाळत असतो. कारण खरं संगीत इथंच आहे, बाकीचे नाही. काय सुगम संगीत असेल की आपल्याला पचनी पडते, लगेच त्यात आपण रमतो, लगेच त्या वातावरणात आपण हे होतो. पण असं काही थोडंसं गायलं की आपण थोडंसं गंभीर होतो आणि तो आता गंभीरपणा तुमचा निघून जाईल. आता सगळे आपल्याला माहीत असलेली काही काही तिथं नाट्यगीत असेल, भजन असेल, कवलन असेल, ते प्रकार काही
कलाकार आणि सुरुवातीला आलेली सगळे प्रबंधी मंडळी आणि विशेष करून वारकरी संप्रदायातील मंडळी लांबून दुरून आलेले, गावातून सगळे प्रेमानं आलेले आहेत. राममधनेच्या प्रेमापोटीच ते आलेले आहेत. आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. भक्तिगीत कुठल्याही कार्यक्रमाच्या अगोदर मुख्य कलाकार असतील त्यांची 1-2 वेळा बैठक होत असते, पण अजिबात एकही बैठक न होता पहिल्यांदाच या दोघांचा कार्यक्रम एकत्रित होतोय. पुन्हा त्यात दुसरं म्हणजे महाराष्ट्रीय संगीताचे संगीत सर्वांचं सारखंच आहे, त्यांनी व्यवस्थित साथ केलेली आहे. Shiva
सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांचा आभार मानतो. विशेष आम्हाला हे कार्यक्रम इथं वैभव या दोघांचे विशेष आभार. मला असं वाटतंय वैभव गुरव यांच्या विनंतीवरून तुम्ही आलात हे आणि पाटील परिवारातर्फे खूप 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 तुमच्या आभारी आहोत आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला, खूप आवडला हा कार्यक्रम. शिवाय अजूनही